हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फ्रूट ब्लॉग. माझ्या मुलीने आज बनवले आहे मशरूमची भाजी. तर इथं मशरूम घेतले आहे 250 ग्रॅम आणि एक 3 कांदे कट करून घेतले आहे. हे बघा, मशरूम असे व्यवस्थित स्वच्छ करून घेतले, मिठाच्या पाण्यामध्ये टाकले होते थोडा वेळ. त्यानंतर 3 कांदे कट केलेले तव्यावर भाजून घेत आहे. ही सर्व रेसिपी माझ्या मुलीने बनवली आहे, त्यामुळं एक लाईक नक्की करा प्लीज. कांदा भाजून झाला होता, तिने काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर थोडासा गरम मसाला घातला आहे तव्यावर, तेजपत्ता घातलाय आणि दालचिनी घातली आहे. बाकी इतर जो गरम मसाला आहे लवंग मिरीचा, तो त्याची पावडर तयार करून ठेवलेली आहे मी. भांडं थोडंसं गरम होतं आणि तिच्या हाताला चटका लागत होता, म्हणून तिने एक किचन टॉवेल घेतला आणि किचन टॉवेलच्या मदतीने मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतली. मी एक 7 ते 8 काजू भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये 1 तास. ती काजूची पण पेस्ट तयार करून घेत आहे. सेम भांड्यामध्ये घातली मिक्सरच्या कांद्याबरोबर. थोडंसं पाणी घातलं आणि मस्त अशी स्मूथ एकदम छान अशी पेस्ट तयार करून घेतली. हे बघा. त्यानंतर कढई घेतली आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल घातलं. तेल गरम झालं होतं, त्यामध्ये 1 चमचाभर जिरे घातलं आहे. जिरे परतून झालं त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या थोडेसे मी खलबत्त्यामध्ये कुटून दिले होते तिला, ते मिक्स करून घेत आहे. त्यानंतर 3 कांदे परत थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट करून घेतले आणि ते मी या कढईमध्ये घातले. आता कांदा लवकर परतून व्हावा म्हणून थोडंसं मीठ घातलं आहे कांद्यावर. ती सर्व करत असताना माझी पण मध्ये मध्ये सुरू होती, कसं करते काय करते हे बघत होते. पूर्ण पेस्ट कढईला चिटकली होती, त्यामुळे मी तिला व्यवस्थित काढून दिली ती. कांदा परतून झाला होता, त्यानंतर मिक्सरमध्ये जी पेस्ट आपण बारीक केली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती घातली आहे कढईमध्ये. मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर कांदा लसूण मसाला घातला आहे 2 चमचे, तिखट घातला आहे 2 चमचे, धना पावडर घातला आहे 1 चमचा आणि कलरचं तिखट घातलं आहे थोडंसं 1 चमचाभर. मिक्स करून घेतलं. त्यानंतर गरम मसाला घातला आहे 1.5 चमचा. तिखट आणि मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तेवढं गरम पाणी करून घेत आहे. सर्व मसाले व्यवस्थित परतून झाले होते. त्यानंतर तिने स्वच्छ केलेले जे मशरूम होते कट करून स्वच्छ करून ठेवलेले, ते घातले आहे कढईमध्ये. मशरूम लगेच शिजून होतात, त्यामुळे त्याला वेगळं परतवायची वगैरे अशी गरज राहत नाही. तुम्हाला मशरूमची भाजी आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा, आणि नसेल बनवली तर या प्रकारे नक्की बनवून बघा. खूप छान टेस्टी झाली होती ही भाजी. रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, मग त्यामुळे कधीतरी वेगळं असं काहीतरी ट्राय नक्की करून बघा. चांगलं एकजीव करून घेतलं. एवढ्या प्रमाणामध्ये 6 जणांची भाजी व्यवस्थित तयार होते. त्यानंतर उकळून तयार झालेलं पाणी या कढईमध्ये घातलं आहे. मिक्स करून घेतलं व्यवस्थित.
त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये तिने मीठ घातलं. ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगले 6 ते 7 मिनटं ही ग्रेव्ही व्यवस्थित उकळवून घ्यायची. त्यानंतर मी इथं ताट वाढायची तयारी केली होती. आपली भाजी तयार झाली होती. मी इथं चपाती आणि सॅलड बरोबर सर्व केली आहे. तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता, भाकरीबरोबर, पराठ्याबरोबरही खाऊ शकता. मस्त अशी पनीर आपली याची भाजी तयार झालेली आहे, मशरूमची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.